मागे काँग्रेसचा देखील हातभार असल्याची टीका आता होऊ लागली आहे. पाहूया. दिल्लीच्या सत्तेतून आम आदमी पक्ष हद्दपार होताच इंडिया आघाडीत ताप सुरू झालाय. भाजप विजय झाली असली तरी काँग्रेसच्या गोटात केजरीवालांच्या पराभवानं आनंद झाल्याच्या चर्चा रंगताय. त्यावरून इंडिया आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसला दिल्ली विधानसभेत एकही जागा मिळवता आली नाही, पण काँग्रेस स्वतंत्र लढल्यामुळे आपच्या 14 जागा पडल्या. त्या 14 जागांवर भाजप विजय ठरली. जर दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजप 48 विरुद्ध आप 22 या निकालाऐवजी आप पुन्हा दिल्लीच्या सत्तेच्या जवळ पोहोचत होती. महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीला जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते निकाल वेगळा लागला.